Hello students, welcome back to mathematics lecture chapter number 4, altitudes and medians of a triangle. Today we have seen what is altitude and what is median. Now first topic, altitude. The definition we have given here: the perpendicular segment drawn from a vertex of a triangle on the opposite side to it is called a altitude. बघा इथे ट्रायंगल ABC दिलेला आहे. इथे ही सेगमेंट AP आहे, ही व्हर्टेक्समधून स्टार्ट झालेली आहे आणि परपेंडिक्युलर टू अपोजिट साइड BC, देन सेगमेंट AP इज कॉल्ड altitude of a triangle. I again talk to you what is altitude. Altitude means perpendicular drawn from segment vertex to the opposite side. Perpendicular drawn the segment vertex to the opposite side is called the altitude. Now there are three vertex of a triangle. Now how many altitude we have drawn in the triangle, doesn't it? Now we have drawn the three altitude in a triangle. How? First altitude here, now second from B to side BC, and third vertex C to side AB. Now see how we can draw the altitude in a given triangle. Here we draw a triangle. Now we draw the altitude. This is the square set. By using these two square set we draw the altitude. इथे एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की परपेंडिक्युलर पाहिजे म्हणून आपण हे स्क्वेअर सेट वापरणार आहोत. सपोज आपण इथे नाव दिलं x, y अँड z. आता एक्समधून जाणारी आपण एक अल्टिट्यूड काढणार आहोत. व्हर्टेक्स एमधून जाणारी या पद्धतीने बरोबर बेस खालच्या लाईनला परफेक्ट मॅच करायचा आणि व्हर्टेक्स बीमधून जाणारी आपण काय काढली, एक अल्टिट्यूड काढली. या पद्धतीने स्लाइटली इथे खाली घेतलं, इथे काय होणार आहे, ही परपेंडिक्युलर होणार आहे. आपण इथे सपोज नाव देऊन घेऊयात P. XP perpendicular to segment YZ. Now XP is a altitude. Now second altitude drawn from Y. मग आता आपण Y मधून जाताना या पद्धतीने हा स्क्वेअर सेट आपण बरोबर मॅच करायचा ह्या रेषेला आणि हळूहळू या पद्धतीने आपण सरकत जायचं कुठपर्यंत, व्हर्टेक्स Y मधून आपल्याला काय काढायची आहे, लंबरेषा काढायची आहे अपोजिट साईडवर म्हणजे XZ वरती. या पद्धतीने आपण सेकंड काढून घेणार आहोत सेगमेंट, परपेंडिक्युलर सेगमेंट लाईक दॅट. Y मधून स्लाइटली मी वरती लाईक दॅट. इथे परत आपण परपेंडिक्युलरचं साइन करूयात. सपोज वी हॅव गिवन हिअर द नेम Q. YQ is perpendicular to segment XZ, means segment YQ is also second altitude and third altitude drawn from vertex Z to segment XY. Now like that drawn from Z. या पद्धतीने आपण Z मधून सुद्धा व्हर्टेक्स Z मधून जाणारी काय काढून घेऊ, एक अपोजिट साईडवरती परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉ करून घेऊया. लाईक दॅट. आता जर तुम्ही इथे आपण नाव देऊन घेऊयात PQR. इफ यू हॅव सीन हिअर केअरफुली, यू हॅव सीन दॅट द थ्री अल्टिट्यूड्स 1, 2 अँड 3 ऑल मीट ॲट अ सिंगल पॉईंट, डझंट इट. एकाच सिंगल पॉईंटमध्ये त्या होत आहेत, एकमेकींना इंटरसेक्ट करतायत. दॅट्स वाय पॉईंट O इज कॉल्ड कॉन्करन्स. कॉन्करन्स म्हणजे एक संपात बिंदू. कॉन्करन्स मीन्स व्हॉट, एक संपात बिंदू. तीन किंवा तीनापेक्षा जास्त रेषा जर एकाच बिंदूतून जात असतील तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत, कॉन्करन्स म्हणणार आहोत. अँड धिस पॉईंट इज डिनोटेड बाय कॅपिटल O. This is capital O. This is called orthocenter. We have given page number 19 here. Be carefully see. O is called orthocenter. The point congruence is called the orthocenter. O ला आपण काय म्हणणार आहोत, ऑर्थोसेंटर म्हणणार आहोत.
डझंट इट? कशाला अर्थो सेंटर म्हणणार आहोत? ह्या ज्या 3 अल्टिट्यूड ज्या एकाच बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला आपण काय म्हणतो आहोत? अर्थो सेंटर म्हणतो आहोत आणि इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ओ. द पॉइंट ओ ऑर द अर्थो सेंटर ओ इज कॉन्करन्स. कॉन्करन्स म्हणजे काय? एक संपाती. 2 किंवा 2पेक्षा अधिक रेषा जर एकाच बिंदूतून जात असतील तर त्या बिंदूला आपण काय म्हणतो? कॉन्करन्स म्हणतो, म्हणजे एक संपात बिंदू म्हणतो. आता अल्टिट्यूड म्हणजे काय आपल्या लक्षात आलं तर 3 प्रकारचे सहसा ट्रायंगल आपल्याला माहितीच आहेत. राईट अँगल ट्रायंगल, ऑब्ट्यूज अँगल आणि तिसरा आहे ॲक्यूट अँगल. पेज नंबर 20 वरती आपल्याला महत्त्वाचे 3 पॉईंट समजून घ्यायचे आहेत. लेट्स लर्न अबाउट अल्टिट्यूड. फर्स्ट ट्रायंगल वी हॅव गिवन ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. डझंट इट? मग बघा आपल्याला ह्या ABC राईट अँगल ट्रायंगलच्या अल्टिट्यूड ड्रॉ करायचे आहेत 3 व्हर्टेक्समधून. मग A व्हर्टेक्समधून एक परपेंडिक्युलर ड्रॉन केली, एक C मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉन केली आणि एक ह्या B व्हर्टेक्समधून ही एक परपेंडिक्युलर ड्रॉन केली. आपल्या असं लक्षात येईल की हे तिघं पण अल्टिट्यूड्स एकाच सिंगल B पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट होत आहेत, कॉन्करन्स होत आहेत आणि B इज ऑल्सो vertex of a triangle, doesn't it? Now the first concept we have learned that the orthocenter of a right angle triangle is the vertex of the right angle. लक्षात घ्या, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स किंवा जॉमेट्रीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी हे छोटे छोटे कन्सेप्ट्सच समजून घ्यायचे आहेत. पहिले आपण समजून घेतोय अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे काय? तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू अपोजिट साईड. डझंट इट? जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर व्हर्टेक्सचे अल्टिट्यूडचा अर्थोसेंटर कुठे राहणार आहे? तर राईट अँगल ट्रायंगलचा अर्थोसेंटर राहणार आहे 1 व्हर्टेक्स, 1 पॉईंट ऑफ अ व्हर्टेक्स. सेकंड दिलेला आहे बघा इथे काळजीपूर्वक, PQR हा ऑब्ट्यूज अँगल आहे. क्यू जर तुम्ही मेजरमेंट केलं तर ग्रेटर दॅन 90 डिग्री. दॅट्स वाय इट इज ऑब्ट्यूज, म्हणजे विशाल कोन ज्याला आपण म्हणतो. मग ह्या PQR मधून जाणारे जर आपण अल्टिट्यूड्स काढले तर आपल्या असं लक्षात येतं की ते अर्थोसेंटर जो आहे ओ हा ट्रायंगलच्या बाह्य बाजूला आहे, म्हणजे आउटर साइड ऑफ द ट्रायंगल. डझंट इट? द अर्थोसेंटर ऑफ अ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल इज द एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल. अँड नाउ थर्ड इज ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल मीन्स व्हॉट? A, B अँड C जर आपण काउंट केले तर 90 डिग्रीपेक्षा लहान आहेत. दिस टाइप्स ऑफ triangle is a acute angle triangle. Now we draw here 3 altitudes and they meet at center point O. O is a orthocenter. That's why we call like that. The orthocenter of an acute angle triangle is an interior of the triangle. Very important. I again talk to you. See page number 20 and this box. Learn first, orthocenter of a right angle triangle is vertex of the angle. The orthocenter of a obtuse angle triangle is the exterior of the triangle. वरती दाखवल्याप्रमाणे कुठे राहणार आहे? एक्सटेरियर ऑफ अ ट्रायंगल. अँड ऑर्थोसेंटर ऑफ अन ॲक्यूट अँगल ट्रायंगल हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे, याचा ऑर्थोसेंटर कुठे राहणार आहे? इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल. डझंट इट? लाईक दॅट वी हॅव सीन द अल्टिट्यूड. अल्टिट्यूड मीन्स व्हॉट? The segment perpendicular drawn from vertex to opposite side is called altitude. Now next point we have seen that median. What is median? Now see, last year तुम्ही 7th स्टँडर्डला असताना सेगमेंट बायसेक्ट केली होती, म्हणजे दिलेल्या रेषाखंडाचे समान 2 भाग केले होते. डझंट इट? मग आता तोच कन्सेप्ट आपल्याला वापरून आणि मेडियन समजून घ्यायचे आहे. समजा मी इथे एक ट्रायंगल ड्रॉन केला. मी इथे एक ट्रायंगल ड्रॉन केला रँडमली, मी काही मेजरमेंट नाही घेतले, बट हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल मी इथे ड्रॉन केला. डझंट इट? आपण याला नाव देऊन घेऊयात PQR. आता मला काय काढायची? मेडियन काढायची. तर मी मेडियन कशी काढते बघा, लक्षात घ्या. ही जी QR आहे, ह्या QRचं काय करणार? मी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार, वरती एक चाप मारूया आणि खाली एक चाप मारूया. नाव इथे एक चाप मारू आणि इथे एक चाप मारू.
मला थोडा कॅमेराला प्रॉब्लेम येतो आहे, मी पेज सरकवते, तुम्हाला वही सरकवायची गरज राहणार नाही, लक्षात घ्या. हा झाला सेकंड पॉईंट. बघा बरोबर ह्या दोन बिंदूतून जाणारी मी बरोबर रेषा काय करते, मॅच करून घेते. कशा पद्धतीने, बघा इथे एक पॉईंट आहे. बघा मी काय केलं, क्यू आरचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, वरती एक आणि खाली एक काय केलं, मी कंपास आखून घेतला आणि बरोबर ह्या दोन कंपासमधून जाणारा मी काय काढते, रेषा खंड काढला. बघा काय झालं, क्यू आरला बरोबर इथे काय झाला, हा मिड पॉईंट आलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे इथे ह्या दोन रेषा काय झालेल्या आहेत, बरोबर एकमेकांना दुभागल्या गेलेल्या आहेत. बरोबर आहे, बायसेक्ट झाल्यात, डझंट इट, इक्वल भाग केलेत. आता बघा सपोज मी याला नाव दिलं एक्स. काय नाव दिलं, एक्स. हा काय मिड पॉईंट आहे आणि ह्या मिड पॉईंटच्या समोरचा व्हर्टेक्स आहे पी. जर मी एक्स पी जर जोडला, बघा काळजीपूर्वक, तर एक्स पी इज कॉल्ड मीडियन ऑफ अ ट्रायंगल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. थोडंसं काळजीपूर्वक इथे लक्षात घ्यायचं आपल्याला. मीडियन आणि अल्टिट्यूडमधला फरक समजून घ्यायचा आहे. अल्टिट्यूडला काय म्हटलेलं आपण, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू अपोजिट साईड. आणि इथे आपण काय म्हणतोय, द सेगमेंट ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू मिड पॉईंट ऑफ द अपोजिट साईड. इथे आपल्याला काय करायचं आहे, मिड पॉईंट घ्यायचं आहे. मग तिला आपण काय म्हणणार आहोत, मेडियन म्हणणार आहोत ऑफ अ गिवन ट्रायंगल. अशा पद्धतीने आपण ही एक मेडियन काढली. आपण पी क्यूवरती एक मेडियन काढू शकतो आणि पी आरवरती सुद्धा एक मेडियन काढू शकतो. मी तुम्हाला काढून दाखवते, बघा वन बाय वन. आपण इथे मेडियन कशा पद्धतीने, परत निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, इकडे एक चाप ड्रॉ करा आणि इकडे एक चाप ड्रॉ करा. परत इथे पॉईंट ठेवून इथे एक चाप ड्रॉ करा आणि इथे एक चाप ड्रॉ करा आणि बरोबर दोघा चापमधून जाणारी रेषा परफेक्ट मॅच करा बिंदू आणि पास करा. या पद्धतीने सेगमेंट ह्या दोघांमधून पास होईल अशी ड्रॉ करा. दोघांमधून जाणारी एक रेषा काढू आपण, डझंट इट. इथे आपण समजा वाय नाव देऊया. तुमच्या असं लक्षात येईल की क्यू वाय आणि वाय पी ह्या दोघं काय आहेत, सेम लाईन आहेत, डझंट इट. मग आता आपण काय करू, बरोबर ह्या वाय बिंदूतून ह्या क्यू बिंदूतून जाणारी आपण एक काय काढूया, मीडियन काढून घेऊयात. बघा वायमधून ह्या मिड पॉईंटमधून आपण ही एक मीडियन काढली, डझंट इट. आरमधून ह्या वायमध्ये ही एक मीडियन काढली. आता आपल्याला अजून एक मीडियन काढता येईल. 3 व्हर्टेक्स आहेत, 3 शिरोबिंदू आहेत, म्हणजे 3 मीडियन जातील त्रिकोणातून. मग परत आपण काय करू, पी आरचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊयात आणि इथे एक चाप काढूयात आणि इकडे एक चाप काढूयात. पी बिंदूवर ठेवून बरोबर इथे एक पॉईंट चाप काढूयात आणि इथे एक चाप काढूयात. इथून एक चाप, इथून एक चाप, डझंट इट. आता ह्या दोघं कंपासमधून जाणारी आपण काय काढून घेऊयात, रेषा काढून घेऊयात. बरोबर बघा हा एक कंपास आहे आणि वरचा एक कंपास आहे. बरोबर ह्या दोघांमधून जाणारी मी काय काढली, एक रेषा सेगमेंट ड्रॉ केली, डझंट इट. ही काय झाली, इथे छेदली. एक्स वाय हिला आपण काय नाव देऊ, झेड. म्हणजे काय झाली, ही बायसेक्ट द सेगमेंट, डझंट इट. म्हणजे हे दोन काय झाले, समान भाग. म्हणजे हा काय तयार झाला, मिड पॉईंट झाला. एक्स वाय झेड हे फक्त रेषेचे काय सेगमेंटचे काय तयार झालेत, मिड पॉईंट तयार झाले. आता ह्या मिड पॉईंटला आपण काय करणार आहे, व्हर्टेक्ससोबत जोडणार आहोत. आता मी काय करणार आहे, क्यू आणि झेड जोडून घेणार आहे. बरोबर परफेक्ट. बघा तर तुमच्या असं लक्षात येईल की तिघही मेडियन बरोबर इथे एकाच बिंदूमध्ये छेदता आहेत. काळजीपूर्वक बघा, ह्या पॉईंटला आपण कॅपिटल जी नाव देणार आहोत आणि त्याला आपण म्हणणार आहोत सेंट्रॉइड, कॅपिटल जे. मेडियनची डेफिनेशन काळजीपूर्वक लक्षात घ्या.
मेडियन आपण कशाला म्हणणार आहोत? सेगमेंट ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू द मिड पॉईंट ऑफ अ अपोजिट साईड. शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूच्या मध्यबिंदूवरून काढलेली सेगमेंट किंवा रेषाखंड म्हणजे त्रिकोणाची मध्यगाम, मेडियन ज्याला आपण म्हणतो. द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ अ opposite side is called as median. Now this median is also meet at a single point. These three medians are meet at a single point. That's why these points is also called congruence point, and it is denoted by capital G. G means called centroid. Their point of congruence is called the centroid, and it is denoted by capital G. आता आपण अल्टिट्यूडमध्ये 3 प्रकार बघितले होते. राईट अँगल जर असेल तर व्हर्टेक्सवर होईल. ऑब्ट्यूज अँगल असेल तर एक्सटेरियर अँगलला आर्थोसेंटर मिळेल, एक्सटेरियर साईडला आर्थोसेंटर मिळेल, आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर इंटेरियर साईडला आर्थोसेंटर मिळेल. पण मेडियनला असे काही किती प्रकारचे जरी ट्रायंगल राहिलेत तर जी जो आहे सेंट्रॉइड जो आहे हा आपल्याला इंटेरियर साईडलाच मिळणार आहे. राईट अँगल असू देत, ऑब्ट्यूज अँगल असू दे किंवा ॲक्यूट अँगल ट्रायंगल असू देत, आपल्याला जी जो आहे सेंट्रॉइड जो आहे मेडियनचा हा कुठे मिळणार आहे? इंटर साइड ऑफ द ट्रायंगलच मिळणार आहे. सी पेज नंबर 21. बी केअरफुली. वी हॅव गिव्हन हिअर द मेडियन ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुअंट. बरोबर आहे. तिघं मेडियन, त्रिकोणाला 3 मेडियन असतील आणि त्या तिघंही एकाच बिंदूत एकमेकींना छेदतात. त्या पॉईंटला आपण काय म्हणतो? एक संपाती म्हणजेच कॉन्करंट. Their point of congruence is called the centroid and it is denoted by capital G. त्या पॉईंटला आपण सेंट्रॉइड म्हणणार आहोत, तो कॅपिटल जी ने डिनोट करतोय. फॉर ऑल टाइप्स ऑफ ट्रायंगल दी लोकेशन ऑफ जी इज इन द इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल. बघा, लोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अल्टिट्यूडचे लोकेशन्स वेगळे राहणार आहेत, त्यामुळे आर्थोसेंटर पॉईंट वेगळा राहणार आहे. मेडियनचे लोकेशन्स सेम राहणार आहेत इंटेरियर of the triangle. The centroid divides each median in the ratio 2:1. It is very important. Be carefully. बघा, मी इथे जी फिगर काढलेली ही जर तुम्ही काळजीपूर्वक बघितली तर बघा PG आणि GX, त्याच्यानंतर QG, GZ, RG आणि GY यांचं जे प्रोपोर्शन आहे ते आहे 2:1. हा जो रेशो आहे ना, रेशो कसा आहे? 2:1 आहे. म्हणजे काय? तर समजा PX जर 6 असेल तर PG दुप्पट राहणार आहे आणि GX किती राहणार आहे? त्याच्या निम्मी राहणार आहे. मग ही 4 राहील आणि ही 2 राहील. एकूण 6 आहे, मग 4 2 राहील. म्हणजेच काय? 2 दुणे 4, 2 1 2, म्हणजे त्यांचं प्रोपोर्शन काय होईल? 2:1 होईल. डझंट इट? याच पद्धतीने सपोज ही पूर्ण जर तुम्हाला 9 दिलेली असेल तर हे एवढं अंतर 6 होईल आणि हे अंतर 1 होईल. म्हणजे काय? तर ह्या तिघंही मेडियन जेव्हा एकमेकांना ज्या सेंट्रॉइड पॉईंटमध्ये छेदतात किंवा एक कॉन्करन्स होतात तेव्हा त्यांचा रेशो 2:1 ह्या प्रोपोर्शनमध्ये असतो. डझंट इट? एक काय असते? दुसरीच्या दुप्पट असते. याच्यावर आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत. जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवू त्यावेळेस अजून तुमच्या नीट काळजीपूर्वक लक्षात येईल. Today we have seen that the 2 important points. First is altitude and second is median. Now what is altitude? I again talk to you the definition of altitude. The segment drawn from vertex to opposite side. The perpendicular segment drawn from vertex to the opposite side of a triangle is called altitude. We have given the 3 altitudes. It meet at a single point. This point is called congruence and it is denoted by capital O. The location of the altitudes are different. Right angle triangle, vertex is the altitude, obtuse angle, orthocenter is outer side of the triangle, and if the triangle is acute angle triangle then the orthocenter point is interior of a triangle. Now the second important topic we have seen here, median. What is median? The segment drawn from vertex to the opposite side of the midpoint joining this line is called median. The segment drawn from vertex to the midpoint of the opposite side. I again talk to you. The segment drawn from vertex to midpoint of the opposite side.
शिरोबिंदूपासून समोरील बाजूच्या मध्यबिंदूवर काढलेली रेषा किंवा काढलेला रेषाखंड मीन्स मेडियन. 3 medians in triangle all meet at a single point. That's why the medians midpoint is centroid. G is called centroid. It is denoted by capital G. This is also congruence and the ratio of median is 2:1. We have learned this topic. भेटूया पुढच्या पिरियडला. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक हे दोघं स्क्वेअर पेज नंबर 20 वरचा हा स्क्वेअर आणि अल्टिट्यूडचे लोकेशन, पेज नंबर 20 वरचा हा सगळा स्क्वेअर बॉक्स आणि त्याच्यावरचे कन्सेप्ट्स नीट लक्षात घ्या. अल्टिट्यूड आणि मेडियनमधला फरक समजून घ्या. भेटूया पुढच्या पिरियडमध्ये.